वंदे मातरम मित्रांनो, काल मी सोमा कोराडे बोलतोय। काल माझ्या अकाउंटवरून आपण लाईव्ह केला होता आणि ही स्टर्लिंग मोटर आपल्या रस्त्याची कशी दुरुपयोग करतोय ते दाखवलं होतं। पण आजही हे सुधारलेलं नाही। काल जवळजवळ 20 गाड्यांवर दंड केला होता आपण, पण आजही सुधारायचं नाव घेत नाहीये। आज स्वतः भावे सर इथं आलेले आहे। भावे सर सांगतात, माझं नाव जितेंद्र भावे आहे आणि आपण बघायला सुरुवात केलेली जितेंद्र भावेज लाईव्ह। आम्ही उद्योग आणि उद्योजकांच्या विरोधात नाही, आम्ही गुंडे नाही, पण तुम्ही धंदा करायचा म्हणजे सामान्य नागरिकांचा अधिकार मारायचा, त्यांच्या अधिकारावर अतिक्रमण करायचं आणि मोकार महामूर धंदा कमवायचा, हे चालणार नाही। ये नहीं चलबे, ये नहीं चलबे, ये नहीं चलबे। हा टाटा आहे ना, टाटा आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे, स्टर्लिंग मोटर्स पाहिजे म्हणजे पाहिजे, पण मर्यादेच्या आत। तुम्हाला जो काही धंदा करायचा ना तुमच्या सीमारेषेच्या आत। साधा एक भाजीवाला रस्त्यावर बसला ना तर महानगरपालिकेच्या अतिक्रमणच्या डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांनो आणि अधिकाऱ्यांनो तुमच्या डोळ्याला का भात बांधलेला आहे का? इथं स्टर्लिंग मोटर्स काय जावई आहे का तुमचा? आज एवढा जवळपास 30 फुटाचा रस्ता, 30 फुटाचा रस्ता गडकरी चौकामध्ये रोज अडवला जातो। यांच्या बापाची ठेव आहे का? तर इथं काल पोलिसांनी 20 गाड्यांना दंड आकारलेला आहे। आता हे नंबर फ्लॅश कर, ज्यांच्या ज्यांच्या या गाड्या आहे ना, या गाड्यांना पुन्हा 500 आणि 1000चा दंड होतोय। तर हा दंड जर तुम्हाला भरायचा नसेल तर यांना एक तर सिस्टीम लावा। नाशिक महानगरपालिकेने इथं यांना व्यवसाय करण्याचं लायसन यांचं रद्द करा, यांना इंडस्ट्रियल एरियामध्ये पाठवा। हे रोज रस्ता अडवताय दोन्ही बाजूनी आणि यांनी 60 वर्ष सेवा दिली नाशिककरांना। सॅल्यूट टू देम। करायलाच पाहिजे धंदा, काहीच प्रॉब्लेम नाही, फुकट नाही केला, तुम्हाला माल पण मिळाला तरी सुद्धा आम्हाला अभिमान आहे की तुम्ही व्यवसाय करता। पण तुम्ही ह्या ज्या गाड्या लावताय ना, हा मार्च महिना बंद करा पहिले। आणि नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त करंजकर साहेब, हे अतिक्रमण काढून दाखवा। पोलीस आयुक्त साहेबांना माझी विनंती आहे, तुमचे ट्रॅफिक पोलीस रस्त्यात अडवून सामान्य जणांकडून 500 रुपयाची लाच खाताय। हे पांढरे बगळे, त्यांच्या डोळ्याला भात बांधलाय का? काल ज्या पांढऱ्या बगळ्यांनी इथं पावत्या पाडल्या, त्यांना आज पावत्या पाडायला का त्यांच्या हाताला लकवा मारला का? का डोळ्याला भात बांधलाय का? तोंडामध्ये शेंदूर गेलाय का? कानात शिसो भरलाय त्यांच्या? हे ताबडतोबीनं बंद झालं पाहिजे। तिकडे ना सिग्नलच्या पलीकडे 2 ट्रॅफिक पोलीस उभे, त्यांना इकडे बोलून त्यांना घेऊन आ। सिग्नलच्या पलीकडे बघा झाडाखाली बसलेले। तर मित्रांनो, कालच मी यांना वॉर्न केलं होतं की तुम्ही असं करू नका, पब्लिक जागा आहे ही, पब्लिकची जागा तुमच्या वैयक्तिक वापरासाठी वापरू नका। तर काल यांनी मला अश्युअर्ड केलं होतं की नाही, आम्ही उद्यापासून गाड्या सगळ्या आत घेऊ। तर पुन्हा आज तेच झालेलं। तर आम्ही आता आलेलो आहे स्टर्लिंग मोटरच्या शोरूम मध्ये। चला चला कुठेतरी घेऊन चला आम्हाला, आम्ही तुमच्या आबरूचे धिंडवडे काढून राहिलोय, भेटवा आम्हाला त्यांना। पाटील सरांच्या खालचे कोण आहे? 2 नंबर 3 नंबर 4 नंबर कोण आहे इथं? कोण आहे इथं? पाटील सर नाहीये, म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांसारखंच इथं पण आहे, प्रायव्हेट सेक्टरला पण पाटील सर नाही। त्यांच्या खालचा कोण आहे? ते जेवायला गेले, त्यांच्या खालचा 3rd लेवल 4th लेवल, शेवटी शिपायाला भेटवा मग आम्हाला। लंच टाइम आहे। तुम्ही कोण इथले? तुम्ही सिक्युरिटी का? सुपरवायझर आहे। हे बघा, तुमच्या या बाहेरच्या गाड्या आहे ना, ताबडतोबीनं काढून घ्या। मी आता तुमच्या मागे लागलेलो आहे आणि एक गैरसमज डोक्यातनं काढा। स्टर्लिंग मोटर्स आम्हाला पाहिजे का? हो पाहिजे, काम करते राहिले पाहिजे, काय प्रॉब्लेम नाही। नाही रोज का बरं असतं तुमच्या तिथं गाड्या? काल पण आम्ही काढल्या होत्या गाड्या तिथून। निघून जातील ना, काय प्रॉब्लेम नाही निघून जातील तो प्रश्न नाही, लावता का हा प्रश्न आहे। आणि एक टाइम असतो, त्या टायमिंग मध्ये त्या गाड्या तिथे का लावता हा प्रश्न आहे, का लावता हा प्रश्न आहे। एक मिनिट आहे बघा, ग्राहक राजा, तुझी गाडी ज्या वेळेला बाहेर उभी राहते ना, तर हा शोरूम वाला काही तुझे दंडाचे पैसे भरत नाही। आम्ही इथे पॉइंट पोलीसला घेऊन येतो आणि 500 रुपयाचे दंड तुमच्या कारवर लावतो आहे।
त्याच्यामध्ये नुकसान तुमचं होतंय, यांचा होतोय धंदा. म्हणजे मांजराचा होऊन राहिला खेळ आणि जाऊन राहिला उंदराचा जीव. तर उंदरांनी जीव जाऊ द्यायचा नसेल तर यांना कंट्रोलमध्ये आणलं पाहिजे. सर कालच 20 गाड्यांवर मी दंड करून दाखवलाय इथं, तरी ह्यांनी आज म्हणजे यांना कसली मुजोरी आहे? हे भांडवलशाह आहेत. अहो भांडवलशाह पाहिजे देशाला, काहीच प्रॉब्लेम नाही. इथं आमचे 400 लोक काम करतात, आम्हाला अभिमान आहे त्याचा. पण तुम्हाला शिस्तीत काम करावं लागेल, कारण छोट्या व्यावसायिकाला ही महानगरपालिका रस्त्यावरचं अतिक्रमण करू देत नाही, व्यवसाय करू देत नाही. हे धनदांडगे म्हणून यांच्या गाड्या का रस्त्यावर नाही चालणार. तर आता तुमचा अप्पर बॉस कोणी आहे का आता इमिजिएट? आता कोणीच नाही. बर, तुमचं काय नाव आहे सांगा? राहुल शिंगाडे. राहुल शिंगाडे. हा, तर राहुल शिंगाडे हे सुपरवायझर आम्हाला इथं भेटलेले आहे. आज येऊन तुमच्याकडे दस्तक देऊन गेलेलो आहे. उद्या आम्ही परत येऊ आणि मला पाटलांचा नंबर द्या. कोण पाटील? इथले कोण तुम्ही आहे? म्हटले ना मॅनेजर पाटील आहे इथले, तुम्हीच म्हटले ना. नाही देऊ शकत सर. हा? सॉरी. अहो आम्हाला गाडी विकत घ्यायची आहे. हो तुम्ही काही करा, मी नंबर हा. नाही देऊ शकत. हा. बाहेर व्हा, का बरं बाहेर हो? शोरूमच्या बाहेर जा. का बरं? हा, बाहेर नाही जाणार. नाही शोरूम नाही का बरं? का बरं? नाही जाणार. का बरं? का बरं? प्रॉपर्टी आहे. हा. शोरूमच्या नाही का बाहेर. बरं जाणार हे सांगा. काय करायचं असेल बाहेर करू शकता. अहो आम्ही जातो बाहेर, पण का बरं जायचं एवढं सांगा. करायचं असेल तुम्हाला बाहेर जावं लागेल. अहो आम्ही लगेच जातो, फक्त का जायचं एवढं सांगा. बाहेर जा. का मग का एवढं करायची का गरज नाही, तो व्हिडिओ का जाऊ हे काढायची सांगा. गरज नाहीये. का जाऊ हे सांगा. शिंगाडे. ओ शिंगाडे, हे बघा. व्हिडिओ काढायची काय गरज नाही. व्हिडिओ निघणार, व्हिडिओ व्हिडिओ निघणार, व्हिडिओ निघणार, ठीक आहे, तुम्ही व्हिडिओ बाहेर निघणार. जा. नाही जाणार नाही आम्ही. पोलिसांना बोलवा, बोला चला. बोलवा पोलीस पोलिसांना. हे आपण बोलवा पोलिसांना. 100 पोलिसांना फोन करा कोणीतरी. आपण नका करू. हे बघा, स्टर्लिंग मोटर्स मध्ये मी माझी भूमिका जाहीर करून सुद्धा शिंगाडे नीचपणा करत आहेत. इथून आम्हाला जा म्हणतायत. आम्ही भिकारी नाही किंवा चोर उचक्के नाही, अजिबात दरोडेखोर नाही आम्ही, किंवा गुंडे पण नाही, किंवा यांच्याकडे पैसे वसुलीला आलेलो नाही आम्ही. तर इथले जे पाटील आहेत त्यांचा आम्ही त्यांना नंबर मागतोय. तर पाटलांनी यांना नंबर द्यायचा नाही असं सांगितलं असावं. तर पाटील जर मॅनेजर आहेत तर त्यांना प्रत्येकाला आहे ना सामना करावा लागेल, आतमध्ये जा. जनतेचा सामना करावा लागेल तुम्हाला. आमचा 30-30 फूट तुम्ही रस्ता वापरताय, जनतेचा अधिकार मारताय आणि त्याची आम्ही तक्रार करतोय. तर उद्दामपणानं वागतायत शिंगाडे. पोलिस सापडले का नाही तिथं? नाहीये, चारी कोपऱ्याला पोलिस नाही. गडकरी चौकामध्ये गडकरी चौकातले ट्रॅफिक पोलीस नाही आहेत आणि त्यामुळे आमचा आता हा संताप वाढलेला आहे. तर मित्रांनो, हे स्टर्लिंग मोटर्स बरोबरचा हा तिसरा संघर्ष आहे. माझे 2 वेळेस झालेले. आज भावे आणि सर शिंगाडेंनी आम्हाला बाहेर व्हा म्हटलं ना, म्हणून आम्ही बाहेर गेलेलो नाहीये. कारण ही शिंगाडेंची प्रॉपर्टी नाही. टाटाची जरी असली तरी ह्या देशाचे मालक आम्ही आहे. हा रस्ता आमच्या बापाचा आहे. आम्हाला रतन टाटा अपेक्षित आहे, रतन अपेक्षित आहे, शिंगाडे टाटा नाही अपेक्षित आम्हाला. तर रतन टाटांचा आमच्या मनामध्ये खूप मोठा रिस्पेक्ट आहे. पण जर असे शिंगाडे सारखे, स्टर्लिंग मोटर सारखे लोक टाटा नावाचा ब्रँड चालवत असतील तर खरंच आम्हाला यांची लाज वाटते. हे बघा मित्रांनो, किती गाड्या आहेत इथं आता ऍट प्रेझेंट कमीत कमी 40-50 गाड्या. हीच परिस्थिती काल होती. हे काय काल या भावांशी पण बोललो होतो ना मी. हे स्टर्लिंग मोटर्स. काही सुधारणा नाही झाली ना काय? नाही गेले होते थोडा वेळ तुम्ही होते तेव्हा. नाही आज परत तसंच ना. तसंच झालं. दाखवा आता हे या मोटर्स दाखव सगळ्या. हे बघा मित्रांनो, इथं कमीत कमी 40-50 गाड्या उभ्या आहे, ज्या आपल्या रस्त्यावर उभ्या आहे, आपल्या नाशिककरांच्या रस्त्यावर उभ्या आहे. आणि इथं जर एखादा गोरगरीब आहे ना, काही धंदा टाकून बसला ना, वडापाव चहाचे, 2 मिनिटात गाडी उचलल्या जाईल. भजेपावची गाडी लावू का? इथं सगळं अतिक्रमण करू का चारी बाजूनी? तर त्यांना हुसकून देतील ना तुम्ही. करंजकर साहेब, हे काढा. तुम्ही नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त आहात करंजकर साहेब. विसरू नका. तुमचा तो अतिक्रमण विभागाचा उपायुक्त जो आहे ना, तो नुसते हप्ते गोळा करायला ठेवलेला आहे का? त्याच्या डोळ्याला हे दिसत नाही का? त्याच्या डोळ्याला भात बांधलाय का? हे ताबडतोब काढा आणि यांचा माज मोडा पहिल्या. हा शिंगाडे जो ज्या पद्धतीने बोलत होता ना, यांचा माज मोडला पाहिजे, जरुरी आहे. चला.